पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। काय झालंय? शेखर, ही मुलगी या घरात कशी? मी तुला सांगितलं होतं, एक तर ती या घरात राहील नाही तर मी राहील। आई, त्यांचं म्हणणं आहे की नेत्रा आता इथेच राहील, ती या घरातून जाणार नाही। नेत्रा? आप परत केम आवे છે અહીંયા? शेखर, ही काय थट्टा चालवलीस तू? तुला तुझे आई बाबा नको आहेत का? तसं असेल ना तर स्पष्ट सांग। आई, अद्वैतचा जीव धोक्यात आहे आणि नेत्राच अद्वैतचं रक्षा कवच आहे याची आज मला 100% खात्री पटलीये। शेखर, काय बोलताय तुम्ही? नेत्राला जर या घराच्या बाहेर काढायचं नसेल तर तसं स्पष्ट कारण सांगा काय आहे ते। हे रक्षा कवच वगैरे काय आहे? कशाला आईंची खोटं बोलताय तुम्ही? एवढं सगळं होऊ नये ती मुलगी आज माझ्या समोर आहे। तू का माझा अंत पाहतोयस? काय झालंय काय तुला? ती मुलगी का परत आली आहे? आई, तू आधी शांत हो, तुला सगळं कळेल। पण आज मी नाही, अद्वैत सांगेल नेत्रा या घरात का असायला हवी ते। अद्वैत बोल। बाबा, मी अद्वैत असं शांत बसू नकोस, आज तू बोलणं महत्वाचं आहे। नेत्रा तुझं रक्षा कवच आहे यावर तुझाही विश्वास नव्हता, त्यामुळे तू आज काय पाहिलंस, तुला आज काय वाटलं हे तू सगळ्यांना सांग। तू आज मी नेत्राला सोडायला गेलो होतो त्यावेळी मला साईटवरून फोन आला। साईटवर काहीतरी प्रॉब्लेम झाला होता। मी आणि बाबा साईटवर पोहोचलो आणि साईटवर काम चालू होतं। मला काहीच झालं नाही, नेत्राने माझा जीव वाचवला। पण अनफॉर्च्युनेटली नेत्राला खूप लागलंय। आई, आता तरी समजून घे ग, नेत्रानं अद्वैतचा पुन्हा एकदा जीव वाचवलाय। मग तिला अद्वैतचं रक्षा कवच का नाही म्हणायचं?
आपला अद्वैत नुकताच लंडनवरनं परत आला होता. त्याच्या गाडीला ऍक्सिडेंट झाला कोपोलीजवळ. नेत्राला ही गोष्ट आधीच कळली होती. ती त्याला वेळेत हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली. आपला अद्वैत वाचला. मागे आपल्या घरी दरोडा पडला होता. ही गोष्ट ही नेत्राला आधीच समजली होती. तिने मला वेळेत सांगितलं. अद्वैत वाचला. आणि आज तर मृत्यू दारात उभा होता. याही वेळेला नेत्राला ही गोष्ट आधीच समजली. ती वेळेत पोचली आणि पुन्हा एकदा आपला अद्वैत आज वाचला. तुला कसं कळलं? आधीच्या जीवाला धोका आहे त्याच्या बाबतीत असं काहीतरी घडणार आहे? नेत्रा, मी तुला विचारतेय, बोल. नेत्रा, मी तुला विचारतेय, सांग ना. बोलले तुला असं कसं आधीच कळतं सगळं? आधी संकटात आहे हे तुला आधीच कसं कळलं ग? नेत्राला त्रिनयना देवीचं वरदान. तिला देवी संकेत देते. भविष्यात घडणाऱ्या घटना दिसतात तिला. आई आई मी सांगतो, तू शांत हो. मी सांगतो ये. मी सांगतो ये. तू शांत हो. शांत हो ये. शांत हो. शांत हो. मी सगळं सांगतो तुला. खरं तर ही गोष्ट मी कोणाला सांगणार नाही, कोणाला कळणार नाही असा शब्द दिला होता नेत्राला. पण नेत्रा, आय एम सॉरी. आज मला सगळ्यांना सगळं सांगावंच लागेल. नाही साहेब, साहेब ही गोष्ट कोणालाही कळता कामा नये. नेत्रा प्लीज, मला सगळ्यांना सगळं सांगू दे आज. नाही तर पुन्हा पुन्हा हेच होत राहणार. कोणी तुझ्यावरती विश्वास ठेवणार नाही. तेव्हा आज सगळ्यांना सगळं कळायलाच हवं. काय 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 कळायला काय हवं? शेखर, काय ते नीट सांग ना. आई, या सगळ्यावरती विश्वास ठेवणं खूप अवघड आहे, पण हेच सत्य आहे. नेत्राला भविष्यात येणाऱ्या संकटांबद्दल आधीच कळतं. तसे संकेत तिला मिळतात आधीच. नेत्राला त्रिनयना देवीचं वरदान आहे. आता सुद्धा नेत्राने मला सांगितलं की तू इथे आहेस म्हणून. अरे म्हणून तर मी वेळेवर पोहोचलो. मी इथे येणार आहे कोणालाच माहिती नव्हतं. नेत्रा, अद्वैतने जर कोणालाच सांगितलं नव्हतं तर तुला कसं कळलं अद्वैत इथे आहे म्हणून? अन्याय केला आहेस तू माझ्यावर. त्रिनयना देवी तुला धडा शिकवे.
देवीच्या भक्ताकडून तुझा वध होईल. देवी तुला सोडणार नाही. शेखर, शेखर, काय बोलताय तुम्ही? कसलं वरदान? कुठल्या काळात राहतोय आपण? हे शक्य आहे का? आई बघा ना कसं बोलताय शेखर, हे शक्य आहे का मला सांगा? रुपाली, विश्वास ठेव माझ्यावर. नेत्रात दिव्य शक्ती आहे. अगं तिला भविष्यातली संकट कळतात. तुझा देवावरती विश्वास आहे का? म्हणून दर 2 दिवसांनी तू देवळात जातेस, कारण तुझा देवावरती विश्वास आहे. आपण देवात शक्ती असं मानतो, समजतो. अगं नेत्रात खरंच शक्ती आहे. तिला देवीचं वरदान आहे आणि हे पदोपदी सिद्ध झालंय. मला सांग, आज जे घडलंय त्याचा विचार कर ना ग. नेत्रा जर वेळेत पोचली नसती तर आज आपला अद्वैत नेत्रा अद्वैतचं रक्षा कवच आहे. या गोष्टीसाठी आज जे घडलंय त्यापेक्षा कुठलाही मोठा पुरावा असू शकत नाही. त्यामुळे नेत्रा ह्याच घरात राहणार, अद्वैतचं रक्षा कवच बनून. नेत्रा, तू तुझ्या रूम मध्ये जा. तू कुठेही जायचं नाहीस, इथेच राहायचंस कायम. नेत्राला भविष्यात येणाऱ्या संकटांबद्दल आधीच कळतं. तसे संकेत तिला मिळतात आधीच. नेत्राला त्रिनयना देवीचं वरदान आहे. नेत्रा अद्वैतचं रक्षा कवच आहे. या गोष्टीसाठी आज जे घडलंय त्यापेक्षा कुठलाही मोठा पुरावा असू शकत नाही. त्यामुळे नेत्रा ह्याच घरात राहणार, अद्वैतचं रक्षा कवच बनून. ब्लॅक कॉफी नकोय. ब्लॅक कॉफीला नको म्हणतोयस तू? धर. आई, आता खरंच इच्छा नाहीये माझी, सॉरी. काहीच हरकत नाही. आधी आतापर्यंत छोट्यात छोटी गोष्ट पण शेअर केलीस तू माझ्या बरोबर. लंडनला होतास तेव्हा तर सगळंच शेअर करायचंस ना. म्हणजे माझ्यापासून कधी काही लपवून नाही ठेवलंयस तू. हो, पण आता अचानक हे सगळं का बोलतेस तू? नाही, म्हणजे तू खाली आत्ता जे काही सांगितलंस तसं खरंच घडलं होतं? नाही की कोणाच्या प्रेशर खाली येऊन तू बोललायस सगळं? प्रेशर आणि माझ्यावर? आई, कोणी असं का करेल? जे घडलं तेच सांगितलंय मी. मी नेत्राला स्वतः बस स्टँड जवळ सोडलं होतं.
पण तरीही ती वेळेत साईटवर पोहोचली आणि मला वाचवलं. इन शॉर्ट, तिला पुढे असं काहीतरी घडणार आहे हे आधीच माहिती होतं. पण असं कसं असेल? म्हणजे तुझा खरंच विश्वास बसतोय या सगळ्यावर? आई, जे काही झालंय ना ते नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे. पण ते सगळं माझ्या डोळ्यांनी मी स्वतः पाहिलंय. त्यामुळे आता मी नेत्रावर अविश्वास नाही दाखवू शकत. नेत्राने अद्वैतला सुद्धा कोड्यात पाडले. आता जर अद्वैत आणि शेखर दोघंही सारखं तिचंच ऐकायला लागले ना तर खूप मोठी अडचण होईल. तू विचार नको करूच जास्त. हे बघ, जे सत्य आहे ते समोर येईलच, हो की नाही? पण बरं झालं बाबा मी तिथे नव्हते, नाहीतर नेत्राने माझ्यावरच आरोप केला असता की मी तो सिमेंटचा ब्लॉक तुझ्यावर पाडण्याचा प्रयत्न केला. कम ऑन आई, प्लीज. नाही आधी, हे बघ, तुझा जीव वाचला ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. पण तुझा जीव घेण्याचा मी प्रयत्न केला असे जे आरोप केलेत नेत्राने माझ्यावर ते कसे विसरू मी? आणि एकदा नाही, चांगले 2दा आरोप केलेत तिने माझ्यावर. हे बघ आधी, म्हणजे काही घेणं देणं नाही, काही वैर नाही, मी तिचं काही वाईट नाही केलंय. मग ती मी तुझा जीव घेणार आहे असा आरोप का करतेय माझ्यावर? हा खरंच खूप डिफिकल्ट प्रश्न आहे, पण डोंट वरी, याचं पण एक ना एक दिवस आपल्याला उत्तर नक्की मिळेल. तरीच व्हायला लागलंय रे मला. का? काय झालं? आधी मला खूप काळजी वाटते तुझी. किती मोठं संकट येऊन गेलं तुझ्यावर. आई, मी आता आहे ना व्यवस्थित, प्लीज शांत हो. कशी शांत होऊ रे? एकीकडे तुझ्या काळजीने जीव तुटतोय माझा आणि दुसरीकडे मलाच तुझा जीव घ्यायचा आहे. व्हॉट? नेत्रा म्हणते ना असं. हे बघ आई, आता तू या सगळ्याचा अजिबात विचार करू नकोस. तू नेत्राबद्दल जितका जास्त विचार करशील तितका जास्त त्रास होईल तुला. आय नो नेत्राची केस जरा क्युरियस आहे, पण या सगळ्याच्या मुळाशी काय सत्य आहे ना हे मी लवकरात लवकर शोधे नाही. ओके? May I come in, ma'am? साहेब या ना. नाही, तुम्ही बसा. मायसेल्फ डॉक्टर अद्वैत राजाध्यक्ष. मी तुमचं ड्रेसिंग करायला आलोय. पण साहेब काहीच गरज नाहीये. बॉडीगार्ड, डॉक्टरांनी काय सांगितलंय? जखम छोटी असली तरी तिच्याकडे दुर्लक्ष करायचं नाही, हो ना? हो, पण ठीक आहे, म्हणजे मी केलं असतं नंतर. स्वतःचं ड्रेसिंग स्वतः करणार आहेस तू? करून दाखव. हे जर असं करता येत असतं तर माझा ऍक्सिडेंट झाल्यावर मी स्वतःचं ड्रेसिंग स्वतः केलं असतं ना. तुझी काय गरज होती, हो ना? मग द्या तिकडे.
आता हे थोडं झोंबेल. सॉरी.